हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी. हरी न लगे मुक्ती धन संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी. हरी तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल
बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पवन सुत हनुमान की सियावर रामचंद्र भगवान की हर हर समुचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण कितीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादे नामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगृणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारि वरणौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफलुचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरबु कलेशु विकार शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता
शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मोज दावा व्यासुभटा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बोला सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले स्वराज सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे नमन करण्या तुम्हाला विठ्ठला हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि भगवंताकडे विशेष अशी मागणी मागणारा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे पासदगाव समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून तन मन धनाचं सहकार्य या सप्ताहाकरिता सर्वांचं आहे आणि म्हणूनच दृष्ट लागावा असा सप्ताह आहे बरं काय विठ्ठला विठ्ठला गणेश महाराज मला तर वाटायला माझी दृष्ट होते का काय की एवढे टाळ करेन एवढे तरुण मंडळी कीर्तनाला नाहीतर आता मी विनोदाने सांगत असतो तरुणाची व्याख्या फार बदललेली आहे बरं सध्याच्या कंडिशनला आता येत असताना आमची दाजी आणि गाडी थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून मोटरसायकलवरती आलो त्यांना चुकवता जे रस्त्यामध्ये लेझिम खेळायला ना चुकवता भाऊ 5 मिनिटं यायला उशीर झाला विठ्ठला कारण आता तरुणाची व्याख्या बदलली काय तरुणाची व्याख्या तरुण कुणाला म्हणायचं तरुण ज्याला संध्याकाळी आणावं लागतं धरून त्याचं नाव
तसं नाही बरं का, आपल्या गावातले सगळे पारमार्थिक तरुण आहेत आणि पारमार्थिक असल्याशिवाय कीर्तनाला येऊ शकत नाहीत महाराज, नाही का. गोड अशी तरुण मंडळींची उपस्थिती आहे, सर्वांचं सहकार्य या सप्ताह करता आहे आणि म्हणूनच सुंदर असा सप्ताह आपल्या गावामध्ये पार पडतोय. आजची 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्ही सर्वांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. आणि मग कुणीतरी एक जणांनी कीर्तनकाराची तारीख घ्यायची, महाराजांची तारीख घ्यायची म्हणजे कुणीतरी एक जणांनी फोन करावा लागतो. 65 गावमधल्या सगळ्यांनीच फोन केला महाराजाला, महाराज बिझी लागायचा किंवा व्यस्त लागायचा, नाही का. कुणीतरी एक जणाने फोन करावा लागतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या सर्वांचे सुपरिचित आदरणीय हरिभक्ती पारायण म्हणायला काय हरकत नाही, आमचे सूरज दादा जाधव दादांच्यामुळे येण्याचं योग माझ्या जीवनामध्ये आहे आणि त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचं माझ्या जीवनामध्ये हे झालेलं दर्शन आहे. पूर्वजन्मीची काहीतरी पुण्याई असावी आणि म्हणून मला तुमच्या सर्वांचं माझ्या जीवनामध्ये हे झालेलं दर्शन आहे. कीर्तनाकरता गोड गोड मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहे. श्री हरिभक्ती पारायण ज्यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह चालू आहे. माझी आणि महाराजांची भेट बऱ्याच वेळेला झालेली आहे. गोकुळनगरला सप्ताह करायचे महाराज, विशेष बरं काय. माझी आठवण सांगतो, आदरणीय हरिभक्ती पारायण वैकुंठवासी गुरुवारी अशोकजी महाराज आळंदीकर गोकुळनगरला सप्ताह करायचे, तिथं आवर्जून माझी सेवा असायची, महाराजांची भेट व्हायची. त्यांच्याच प्रेरणेतून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. महाराजांचं कुशल असं मार्गदर्शन वरून सुद्धा आशीर्वाद आपल्या सर्वांना देत असतील आदरणीय श्री हरिभक्ती पारायण अशोक महाराज तर गेलेत, परंतु आपलं नाही का बीजारोपण करून गेलेले आहेत. नाहीतर आमच्या तुकोबारायचा अभंग आहे महाराज, संताचे ते आप्त नवती ते संत, परंतु वैशिष्ट्य भूमीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव, नाही का. ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला उद्याला काल्याची कीर्तनरूपी सेवा ऐकायची, सुंदर असा तुम्ही योग घडून आणलेला आहे. आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे महाराज, नाही का. आपण कधीतरी आपल्या घरच्या माणसाला, आपल्या घरच्या मुलाला बाळू म्हणू, गल्लीतले लोक बाळ्या बाळ्या म्हणायला लागतात. आपल्या घरच्यांनीच बाळ्या म्हणले तर लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत बरं का. आपल्या सर्वांनी खूप मोठा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आदरणीय श्री हरिभक्ती पारायण दिगंबर महाराज किरकण महाराजांची उद्याच्याला काल्याची कीर्तनरूपी सेवा आहे. महाराज सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहेत. दुसरे कीर्तनकार आता जे टाळकरीच एवढे झाले की शेवटी टाळ देऊन खाली बसावं लागलं, नाही का. श्री हरिभक्ती पारायण श्री हरी महाराज पासदगावकर यांच्या नित्यांच्या भेटी होत असतात. आधीमध्ये जात असताना हरिभक्ती पारायण महाराज सुद्धा कीर्तनात, एवढे महाराज आहेत आज कीर्तनकार, म्हणजे कीर्तनाकरता बसलेले एवढे महाराज मंडळी आहेत. यांच्यापैकी कुणीही उभं राहिलं असतं तरी कीर्तन झालं असतं, पण सगळ्यांनीच एकदा उभं राहता येत नाही, म्हणून मला एकट्याला उभं केलं. विठ्ठला विठ्ठला देगावकर महाराज, उत्तम महाराज, कधी कधी गणेश महाराज कीर्तनाला उभं राहिले, हे की नाही, कीर्तन करायला वाजत हरिभक्ती पारायण गणेश महाराज आहेत. हे सर्व मी सांगत असतो नेहमी सुरत भाऊ का महिला मंडळी स्वयंपाक करायचा म्हटल्याच्या नंतर स्वयंपाकाला 3 गोष्टी लागतात बघा. पासदगावकर महिला मंडळी स्वयंपाकाला 3, आता उद्याच्या महाप्रसादाचं नियोजन चालू आहे वाटायला, नाही का तिकडे. उद्याच्याला महाप्रसाद आहे. ऐका, स्वयंपाकाला 3 गोष्टी लागतात. काय काय लागतं बरं स्वयंपाक करायला महिला मंडळी? काय लागतंय स्वयंपाकाला? स्वयंपाक करता का तुम्ही? सगळ्याकडे बाया आहेत स्वयंपाकाला? नाही, अजून तरी खेड्यामध्ये, नांदेडला अशा शहराच्या ठिकाणी असू शकतात बाया, पण आपल्या खेड्याच्या ठिकाणी, आता तुमचं नांदेडमध्येच मिसळ आहे त्याच्यामध्ये काही संशय नाही, नाही का. पण स्वयंपाकाला 3 गोष्टी लागतात. ऐका, मी सांगू का? उदकाग्नी धान्य झाल्या घडे ऐका, मी सांगत होतो का स्वयंपाकाला 3 गोष्टी लागतात. ऐका, आता लिहून घ्या बरं. काय काय लागतं स्वयंपाकाला? एक नंबर, 1 तंबाखू लागतो, दुसरा नाही, हे चुकलं वाटते, नाही का. मग काय, आताच महाराजांनी प्रमाण सांगितलं की उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामान ये. स्वयंपाकाला एक उदक म्हणजे पाणी लागतं, अग्नी म्हणजे जाळ लागतो, आणि ज्याचा स्वयंपाक करायचं ते धान्य सुद्धा लागतं. आणि या तिन्हीपैकी अशोक भाऊ, तिन्हीपैकी एक नसेल
या तीनपैकी एक जरी नसेल तरी स्वयंपाक होत नाही. म्हणजे जाळ आहे, अग्नी आहे, पण ज्याचा स्वयंपाक करायचा ते तांदूळच नसतील, कशाची खिचडी करायची नाही का, म्हणजे धान्य सुद्धा लागतं. या तिन्हीपैकी एक जरी नसेल तर तुकोबर आहे म्हणतात एका विना एक कामा नाही. हे झालं स्वयंपाकाचं. आता कीर्तनाकडे या. कीर्तन करायचं म्हटल्याच्या नंतर काही महाराज एकट्याला जमत नसतं बरं काय, प्रवचन जमतं. प्रवचन एकट्याला जमतं. व्यासपीठावरती महाराजांनी बसायचं. अभंग, ओवी किंवा श्लोक काही घ्यायचे. काही म्हणजे या तिन्हीपैकीच. अभंग, ओवी किंवा श्लोक. बाकीचे पिक्चरचे गाणे, कविता वगैरे इथं चालत नाही का. अभंग, ओवी किंवा श्लोक घ्यायचा. महाराजांनी व्यासपीठावरती बसायचं आणि विवेचन करायचं. कधी हे एकट्याला कधी जमतं, प्रवचन म्हटलं. परंतु कीर्तन म्हटल्याच्या नंतर स्वतः महाराज म्हणतात कीर्तन करायला एकट्या चालत नाही. महाराज सांगतात कसं लागतं कीर्तन. लावणी मृदंग श्रुती ताल घोष, लावणी मृदंग श्रुती ताल घोष, शेवून आवडीने नाही बरं काय. महाराज वर्णन करतात की नो हे हा एकल्याचा खेळ, मनोनी मेळ जमविला, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. या न्यायाला अनुसरून अभंग करता ज्यांनी गोड अशी चाल गायली आदरणीय श्री हरिभक्ती पारायण पांडुरंग महाराज, बरोबर का, पांडुरंग महाराज असतील, आदरणीय श्री हरिभक्ती पारायण त्यांच्या शेजारी असलेले माधव महाराज असतील, त्यांच्या शेजारी असलेले गुरुजी आहेत, आणि सोबत चाल गायलेले आदरणीय श्री हरिभक्ती पारायण देगावकर मंडळी, उत्तम महाराज देगावकर ते सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आता त्या गुरुजीपासून ते शेवटच्या गुरुजीपर्यंत सगळीच्या सगळी महाराज यायचे सगळ्याचे नाव घेत बसू तर आपलं कीर्तन त्याच्यामध्ये व्हायचं नाही का. सगळीच्या सगळी हो, सगळीच्या सगळी हे महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती माथा विनम्र. सगळ्याचे नाव पाठ आहेत बरं काय मला, पण कसं नाव घेत हे माझी पहिलीच वेळ आहे कीर्तनाला येण्याची. आणि पहिल्या वेळेस जरा कसं आहे, सुनबाई पहिल्या वेळेस सासरी आली की नाव घ्यायचं थोडंसं अडचण जाते. एकदा येती जाती झाली का मग नाव घ्यायला काय होत नाही, नाही काय, बरोबर. माझी पहिली वेळ. हे सगळेच्या सगळी मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावरती माथा विनम्र करतो. समोर बसलेले आदरणीय श्री हरिभक्ती पारायण शंकर महाराज आहेत, त्यांच्याच मागे बसलेले श्री हरिभक्ती पारायण गोविंद महाराज आहेत, त्यांच्या शेजारी असलेले सगळेच्या सगळे महाराज मंडळी, सर्वांची गोड अशी उपस्थिती कीर्तनाकरता आहे. जे दोन्ही हातानं मला मला म्हणजे माझं कीर्तन वाजवायला था श्री हरिभक्ती पारायण गणेश महाराज पांचाळ, दोन हातानं म्हणजे दोनच हातानं वाजवावा लागतो. हरिभक्ती पारायण गणेश महाराज पांचाळ ते सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहेत. कॅमेरामन, मोबाईलवरती रेकॉर्डिंग करणारे चॅनल आहे काय दादा कोणतं वारकरी संत यूट्यूब चॅनल, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटीला दाबायला विसरू नका. विठ्ठला वारकरी चॅनल सुद्धा आहे. बरीचशा महिला मंडळींची उपस्थिती, महिला मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, सर्वांच्या चरण. आणि जे मी सांगत असतो विनोदाने,
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे जाधव. नाहीतर तुकोबराच्या काळामध्ये तुकोबरा म्हणतात दगडाच्या टाळामधूनही गायले अभंग, पण आता तो काळ राहिला नाही. भजन म्हणायला लागला तर दुसरा कुठला तरी डीजेचा वगैरे आवाज येतो, असं व्हायला नको म्हणून डीजे पेक्षा आपली साऊंड कमी पडली नाही पाहिजे अशी गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे. नाहीतर मी विनोदाने सांगत असतो पोरो, माणसानं केलेली माणसाची माती तिसऱ्या दिवशी सावडता येते. इकडे कधी सावडतात? हा, दुसऱ्या भागाभागामध्ये फरक असतो. म्हणूनच मी तुम्हाला विचारलं. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तिकडं जिथे जाईल मला थांबायचं. कोण म्हणलं जिथे? विठ्ठला विठ्ठला. ऐका मी सांगत होतो, माणसानं केलेली माणसाची माती तिसऱ्या दिवशी सावडता येते, पण सिस्टीम वाल्याने केलेली कीर्तनकाराची, गायनाचार्याची, मृदंगाचार्याची माती कोणाच्या बापाला सावडता येत नाही. आणि म्हणून माती होऊ नये म्हणून सुंदर अशी नाती जपणारी गोड अशी साऊंड सर्व्हिस. काय दादा नाव? हा, डाकोरे. गोड अशी साऊंड सर्व्हिस दादा, तुम्हालाही धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती माथा विनम्र करतो आणि सूरज दादा, अशोक भाऊ याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला बसलेले पोरं खुश झाले, म्हणले लवकरच संपायले आज कीर्तन. नाही का, सुरू व्हायच्या वेळेला संपायला नाही, तसं नाही. आता कीर्तनाला सुरुवात करतो. लाल कपडे घातल्यामुळं माझ्यापेक्षा गोड दिसायलेत आमचे अशोक भाऊ, गावातलेच नाही का चौबदार अशोक भाऊ आहेत. सर्वांना धन्यवाद. मंडळी, सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भगवंताकडे अलौकिक अशी मागणी मागतात. ऐका बरं, अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांना पाठ आहे अभंग. नाहीतर एखाद्या वेळेस पंचायत अशी होते, कीर्तनाकरता घेतलेला अभंग कीर्तनकाराला पाठ असतो. ज्यांनी अभंग घेतला कीर्तनाचा, कीर्तनकाराला पाठ असतो, पण तो टाळकऱ्यांच्या पाठ असेलच असं काही सांगता येत नाही. त्यांना कधी कधी मोबाईल पाहावा लागतो, नाही का, ते ग्रंथ ॲप वगैरे पाहावं लागतो. म्हणजे कीर्तनकाराने घेतलेला अभंग एखाद्या वेळेस टाळकऱ्यांच्या पाठ असेलच असं काही सांगता येत नाही. बरं, एखाद्या वेळेस टाळकऱ्यांना पाठ असेल, पखवाद्याला पाठ असेलच असं काही सांगता येत नाही. पखवाद्यालाही पाठ असेल, चोपदाराला पाठ असेल, काही सांगता येत नाही. बरं, या सगळ्यांना पाठ असला तरी समोरच्या बसलेल्या मंडळींना पाठ असेल असं काही सांगता येत नाही. पण आजचा अभंग ऐका, आजचा अभंग बसलेल्या मंडळींना सुद्धा पाठ आहे. ऐका नाही पाठ? कशामुळं पाठ आहे? कमीत कमी कानपाठ तरी आहे का, त्यांना माहीत आहे आता हा अभंग झाला म्हणजे झालं, जवळजवळ संपतच आला, नाही का. याच्यामुळं का होईना की घेतलेला अभंग बसलेल्या मंडळींना आजचा अभंग पाठ आहे. टाळकऱ्यांना सुद्धा पाठ आहे, मृदंगाचार्यांना सुद्धा पाठ आहे, चोपदार मामांना सुद्धा पाठ आहे, विनेकरी बाब्याला पाठ आहे, यूट्यूब चॅनलवाल्यांना पाठ आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आजचा अभंग मला सुद्धा पाठ आहे. विठ्ठल सुरत भाऊ फार गोड हार आणला. मला तरी वाटत नाही माझं अजून राहिलंय, मग सासरा तरी एवढा आणला नाही का, पण त्याचं वजलही व्हायलंय. माझं तसंच जेवण राहिले अगोदर, नाही का. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, पण अर्थदृष्टीने अभंग जरी पाठ असला तरी अर्थदृष्टीने त्या अभंगाकडे मात्र सगळ्यांची पाठ आहे, नाही का. ऐका, अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे अलौकिक अशी मागणी मागतात. तसं तर वारकरी संप्रदाय म्हटल्याच्या नंतर वारकरी संप्रदाय हा नियमाने बांधलेला आहे, नियमाने बांधलेला आहे. ऐका बरं मंडळी, पहिल्या दिवशीचा कीर्तनकार तो सुद्धा बांधलेला आहे, 7व्या दिवशीचा कीर्तनकार तो म्हणजे आजचा कीर्तनकार तो सुद्धा बांधलेला आहे, उद्याचे कीर्तनकार ते सुद्धा बांधलेले म्हणजे दोरीनं वगैरे नाही बरं काय, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ही बांधलेली आहे. ऐका, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने नामपर अभंग घ्यावा, नामाचं विशेष असं चिंतन सांगणारा अभंग घ्यावा, नामाचं चिंतन सांगावं. कशा करता बरं हा नियम कशा करता घालून दिला असेल तर त्याचा असा नियम आहे. सप्ताह सुरू झाला, सप्ताह सुरू झाल्याबरोबर आपण जेव्हा या सप्ताहाची काय म्हणतात त्याला, पॉम्पलेट पत्रिका जेव्हा छापायला घेतो, पत्रिका छापायला घेतच असताना सगळ्यात मोठं हेडिंगमध्ये नाव असतं काय हो, अखंड, त्याच्या पुढं हरिनाम, त्याच्या पुढं पोरं पण बोलतात इकडे, हुशार आहेत पोरं, सगळे पासदगावची पोरं हुशार आहेत. काय पोरं, अखंड हरिनाम सप्ताह. आता या 7 दिवसामध्ये आपल्याला करायचं काय हे पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने सांगायला पाहिजे. म्हणजे अखंड सप्ताह मधलं नाव काय पोरं, हरिनाम. म्हणजे अखंड या 7 दिवसामध्ये घ्यायचं काय आपल्याला, हरिनाम घ्यायचे हे कळावं पहिल्या दिवशी, म्हणून पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने नामपर अभंग घ्यावा. विठ्ठला विठ्ठला. पहिल्या दिवशीचे कीर्तनकार नियमाने बांधलेले आहेत, मधले कीर्तनकार
त्यांनी बी काही सांगू नये बरं काय, त्याची सुद्धा परंपरा आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे शिंदे महाराजाच्या घरची, नाही चुकलं नाही का, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आजच्या दिवशीचे कीर्तनकार म्हणजे 7व्या दिवशीचे कीर्तनकार, ते सुद्धा नियमाने बांधलेत. काय मग नियम? आजच्या दिवशीच्या कीर्तनकारांनी केलेल्या 7 दिवसाच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये भगवंताकडे आपलं पत्र पाठवायचं असतं, मागणीचं पत्र पाठवायचं. आज भगवंताकडे मागणी करायची आणि उद्याच्याला काल्याच्या रूपाने, प्रसादाच्या रूपाने भगवंत आपली मागणी पूर्ण करणार. म्हणजे आजचं माझं काम भगवंताकडे पत्र घेऊन जाण्याचं आहे, भगवंताकडे मागणी मागण्याचं आजचं माझं काम आहे. आणि म्हणून मागणी आणि ही परंपरा आमच्या संत महात्म्यांनी घालून दिलेली आहे नाही का. मग ज्ञानोबा सांगतात, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. माऊली ज्ञानोबाराची गोड अशी उभी, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. आमच्या वाडवडिलांपासून, आमच्या संतांपासून ही आलेली परंपरा आहे. आणि म्हणून त्या परंपरेला अनुसरून आजचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भगवंताकडे अलौकिक अशी मागणी मागतात. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्हाला आम्हाला जर द्यायचं असेल, तुकोबारायला भगवंत मागा मागा जेव्हा म्हणायला लागले, अगोदर अभंगाचा सरळ अर्थ सांगून जातो मंडळी. देव जेव्हा तुकोबारायनं बोलायला लागले, तुकोबाराय सेवेच्या मोबदल्यामध्ये काहीतरी मागून घ्या असं म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय सांगतात, देवा तुम्हाला जर म्हणशी काही मागा, तू म्हणत असेल तर आम्हाला द्यायचंच असेल तर देवा एकच दे. काय? हे चिदान देगा देवा. काय पाहिजे तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, आम्हाला एक दान द्या. काय द्या? तुझा, बोला बोला पाठ आहे ना सगळ्यांना, तुझा विसर न व्हावा. देवा माझ्या अंतकरणातून, आमच्या अंतकरणातून तुझा कधी विसर न व्हावा, हेच दान आम्हाला दे. अभंगाचं पहिलं चरण, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देव तुकोबारायला म्हणायला लागले, हे दान जर मी तुम्हाला दिलं, या दानाच्या मोबदल्यामध्ये मी तुमची मागणी जर पूर्ण केली, या मागणीच्या मोबदल्यामध्ये तुम्ही काय करणार? तुकोबाराय म्हणतात, तुझं गुणगान मोठ्या आवडीने. आता यांनी दोघांनी जसं गायलं ना ठाईच्या चालीमध्ये, तसं गुणगान मोठ्या आवडीने मी गाईल. गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवाने तुकोबारायला म्हणायला लागलं, तुकोबारायचा संसार पाहिला, प्रपंच पाहिला, तुकोबारायची परिस्थिती पाहिली नाही का. काय तुकोबारायची परिस्थिती? स्वतः तुकोबाराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके असं जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखते. तुकोबारायची परिस्थिती भगवंताने पाहिली. मग तुकोबारायला भगवंत म्हणायला लागले, अहो हे काय तुझा विसर न व्हावा वगैरे असं काय मागता म्हणे. बरं जाऊ द्या, माझा विसर सोडून द्या. बरं जेवढं आपल्या सर्वांचा परमार्थ ज्या करता चालू आहे, आपला जेवढा वारकरी संप्रदाय ज्या करता प्रयत्न करतो, परमार्थातली सर्वोच्च असलेली जी शेवटची असलेली जी स्टेप आहे, आपण म्हणून नाही का, मुक्ती करता आपण सर्वजण प्रयत्न करतो. अगोदर म्हटले काहीतरी धन संपदा वगैरे मागून घ्या. तुकोबाराय म्हणले, धन संपदा तर नकोच नको, पण तुम्ही जी मुक्ती म्हणता ना, ती मुक्ती सुद्धा नको. द्यायचं असेल तर संत संग. आम्हाला धन नको, संपदा नको, मुक्ती सुद्धा नको नाही का. न लगे मुक्ती आणि संपदा, किंवा 2 भाग, न लगे मुक्ती धन संपदा. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. देव तुकोबारायांना म्हणायला लागले, तुम्हाला जर संत संग घडायचा असेल, संतांची संगती प्राप्त करून घ्यायची असेल, माझं भजन म्हणजे माझा विसर जर तुमच्या अंतकरणातून पडू द्यायचा नसेल, तर तुम्हाला मानव वेशामध्ये जन्माला यावं लागेल. मानवाचा देह तुम्हाला प्राप्त करावा लागेल. आणि मानवाचा देह प्राप्त करण्याकरता कुठेतरी एखाद्या आईच्या उदरामध्ये तुम्हाला 9 मासापर्यंत राहावं लागेल. आणि त्या उदरामध्ये राहणं म्हणजे गर्भाशयामध्ये राहणं म्हणजे एसीमध्ये राहण्यासारखं नाही बरं. आपल्या प्रमाण सर्वांना माहिती आहे. काय सांगू देवा गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. देव म्हणायला लागले, अहो तुकोबाराय, जर तुम्हाला माझा विसर पडू द्यायचा नसेल, संतांचा संग जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला मानवी शरीरामध्ये यावं लागेल. त्याकरता एखाद्या आईच्या उदरामध्ये राहावं लागेल. आणि उदरामधलं दुःख काही कमी नाही का. तुकोबाराचे फार प्रमाण आहेत, आपण समोर ऐकणारच आहेत, पण ते तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुकोबाराय म्हणायला लागले, देवा तुझा विसर जर अंतकरणातून होत नसेल, संतांचा संग जर आम्हाला घडत असेल, त्या गर्भवासाचं दुःख आम्ही सुखाने सहन करायला तयार आहेत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता हवामानाचा अंदाज. विठ्ठला विठ्ठला. वारकरी
संप्रदाय म्हटल्याच्या नंतर एक मुख्य भूमिका आहे मंडळी. संत म्हटल्याच्या नंतर कुणाकडे काही मागत नसतात आणि जे मागत असतात ते संत नसतात, अशी सरळ व्याख्या आहे. मग आजच्या अभंगामध्ये नाही, तुकोबारायच्या गाथेमध्येच मागणीपर प्रकरण आहे. हे कसं महाराज, नेमकं खरं कुठलं आहे ऐका बरं. मागणीपर प्रकरण आहे आणि तुम्ही तर म्हणतात संत म्हटल्याच्या नंतर कुणाकडे मागत नाहीत. जेव्हा जेव्हा तुकोबाराय भगवंताकडे जायची, वाडवडिलांची परंपरा आहे महाराज, वारीची परंपरा आहे, भगवंताची सेवा करण्याची परंपरा आहे. आणि मग जेव्हा जेव्हा पंढरपूरला तुकोबाराय जायचे, तुकोबारायला पाहिल्याबरोबर देवाची मान थोडीशी खाली झुकायची. एक वेळेसचा असाच प्रसंग ऐका बरं, अभंगामध्ये प्रवेश करतो. एक वेळेसचा असाच प्रसंग, भगवान पंढरीश परमात्मा विटेवरती उभे आहेत, कटेवरती हात आहे. तुकोबाराय वारी करता आलेले आहेत आणि वारी करता आल्याच्या नंतर वारकरी मंडळी यायची, दर्शन घेऊन जायची. तुकोबाराय आले, दर्शन घेतलं, पण तुकोबारायला पाहिल्याबरोबर देवाचा थोडासा चेहरा नाराज झाला. आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर देवाला थोडंसं टेन्शन आलं. नाही टेन्शन आलं, टेन्शन कोण्या गोष्टीचं येईल काही सांगता येत नाही. हल्लीच्या महिलांना सकाळी संध्याकाळी भाजी कशाची करावी याचं सुद्धा टेन्शन येतं नाही का. देवाला टेन्शन आलं आणि रुक्मिणी आई साहेबाने भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि देवाला म्हणायला लागले, का हो मालक, जगाचे मालक तुम्ही आहात, तुमच्या चेहऱ्यावरती उदासीनता दिसते, टेन्शन दिसते, हे नेमकं टेन्शन कशाचं आहे. आणि मग देव सांगायला लागले, काही नाही म्हणे रुक्मिणी, माझे भक्त तुकोबाराय आहेत, प्रतिवर्षी वारीला येतात, माझी सेवा करतात. माझी इच्छा अशी आहे तुकोबारायने या सेवेच्या मोबदल्यामध्ये माझ्याकडे काहीतरी मागून घ्यावं. तुकोबारायच्या सेवेच्या योगानं मी आता त्यांचा ऋणी झालेला आहे. माझी अंतकरणातून इच्छा आहे तुकोबारायने माझ्याकडून काहीतरी मागून घ्यावं. मग तुम्ही म्हणा ना तुकोबारायांना मागा मागा. अगं मी काय एक वेळेस म्हटलो का, प्रत्येक आल्या वेळेस मी तुकोबारायांना सांगतो काहीतरी मागून घ्या महाराज, काहीतरी मागून घ्या. पण मी मागा म्हटल्याबरोबर तुकोबाराय त्यांची परंपरा तुकोबारायांना मागा म्हणत नसेल. अगं मी प्रत्येक वेळेस तुकोबारायला महाराज काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. मागा म्हटल्याबरोबर तुकोबाराय त्यांची परंपरा सांगतात म्हणे. काय त्यांची परंपरा, काही मागणी हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो हा शब्द तुकोबारायने जाणीवपूर्वक वापरला बरं काय. नाहीतर बऱ्याच वडिलांची अशी परंपरा असते, बऱ्याच वडिलांची परंपरा आळंदी पंढरपूरच्या वारीची असते, पण त्यांची परंपरा त्यांची मुलं जाणतीलच असं काही सांगता येत नाही. मुलं सगळे वारीच करणारे निघतील असं काही सांगता येत नाही. गाणाराचा मुलगा गाणाराच निघेल असं काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेस पिणारा सुद्धा निघतो नाही का. त्यामुळं तुकोबाराय काय म्हणतात, आमच्या वडिलांची परंपरा आम्ही जाणणार आहेत, वडिलांची रीत जाणत असो. आणि मग रुक्मिणी आईसाहेब म्हणायला लागल्या, देवा महाराज मागत नसतील, एखाद्या वेळेस काय करा, तुम्ही तुमच्या मनाने देहूला नेऊन द्या ना हो. बरेच महाराज म्हणतात आम्ही काही मागत नसतो दिलं की बरोबर घेतात नाही का. देव म्हणायला लागले तसं नाही, ते कलियुगातले महाराज असतील, पण तुकोबाराय माझे निस्सिम भक्त आहेत आणि वारकरी आहेत, वैराग्याचे प्रतीक आहेत. रुक्मिणी म्हणू लागली, तुमचं टेन्शन असं मिनिटामध्ये खतम करते म्हणा, तुमचं टेन्शन मिनिटामध्ये दूर करते. देव म्हणायला लागले तुला नाही जमणार ते, पण महिला मंडळींना नवऱ्याला जे जमत नाही त्याच्या करण्यामध्ये जास्तच इंटरेस्ट असतो नाही का. रुक्मिणी आईसाहेब म्हणायला लागले अगदी 5 मिनिटामध्ये तुमचं टेन्शन बाजूला करतो. काय एवढं कशाचं टेन्शन घेता, एक काम करते म्हणे, आता पैशाच्या बॅगाच्या बॅगा भरते, देहूला जाते आणि जाताना तुकोबारायांना ह्या पैशाच्या बॅगा घेऊन तुकोबारायच्या वाड्यामध्ये, त्या देहूच्या वाड्यामध्ये नेऊन टाकते, महाराज घेतील म्हणे. बघा बरं,
पंढरपूरहून त्यावेळी काही पायी प्रवास असायचा. पंढरपूरहून जगाच्या मालकीन रुक्मिणी आईसाहेब चालत चालत निघाल्या. देहूच्या वाड्यापर्यंत आल्या. अंतकरणामध्ये इच्छा आहे का तुकोबारायाने माझ्याकडे काहीतरी मागून घ्यावं. म्हणजे रुक्मिणी आईसाहेबाच्या अंतकरणामध्ये एक इच्छा आहे, तुकोबारायाने माझ्याकडे काहीतरी मागून घ्यावं. ही अंतकरणाची इच्छा घेऊन देहूच्या वाड्यापर्यंत आले. आणि देहूच्या वाड्यापर्यंत आल्याच्या नंतर आईसाहेबांनी बाहेरूनच तुकोबारायांना हाक मारली, महाराज, ओ महाराज. ऐका बरं, अंतकरणामध्ये इच्छा आहे का तुकोबारायाने माझ्याकडे काहीतरी मागून घ्यावं. वाड्यापर्यंत गेल्याबरोबर तुकोबारायाने आवाज ओळखला. तुकोबाराय वाड्याच्या बाहेर आले, दरवाजा उघडला, आईसाहेबांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आईसाहेबांच्या अंतकरणाची इच्छा पालटली. कशा करता आल्या होत्या? तुकोबारायांनी काहीतरी माझ्याकडे मागून घ्यावं, नाही का, म्हणजे काहीतरी तुकोबारायांना देण्याकरता आलत्या, बरोबर का? तुकोबारायांना काहीतरी देण्याकरता आलत्या. परंतु तुकोबारायांना पाहिल्याबरोबर अंतकरणाची इच्छा पालटली आणि आईसाहेब म्हणायला लागल्या, महाराज, मी तुमच्याकडे काहीतरी मागण्याकरता आले. कशा करता आल्या होत्या? देण्याकरता. महाराजांना पाहिल्याबरोबर आईसाहेब म्हणायला लागल्या, मी तुमच्याकडे काहीतरी मागण्याकरता आले. महाराज म्हणायला लागले, आईसाहेब, इथपर्यंत येण्याचे कष्ट का घेतले? मला बोलवलं असतं, मिस कॉल केला असता, नाही का? मला बोलवलं असतं तर मी आलो असतो पंढरपूरला. आईसाहेब म्हणायला लागल्या, नाही महाराज, माझी एक तुमच्याकडे मागणी आहे. तुकोबाराय म्हणायला लागले, काय मागणी? तेव्हा तुकोबारायांना कळून आलं होतं काहीतरी आगटीत आहे, नाही? मग म्हणायला लागले, काय नाही, तसं नाही म्हणे, माझी तुमच्याकडे मागणी आहे, पण व्यवहाराच्या पद्धतीने ती मागणी पूर्ण करा. मला अगोदर वचन द्या, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागणार. ही मागणी माझी तुमच्याकडे, काहीतरी तुम्ही माझ्याकडे मागून घ्यावं, ही माझी मागणी आहे. तुकोबाराय म्हणजे हरकत नाही, तुम्ही आता तिथपासून आलात, पायाने आल्यात, प्रवास घडला, हरकत नाही, मागतो म्हणे तुमच्याकडे. तसं नाही तुकोबाराय, हातामध्ये हात द्या, वचन द्या की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागून घेणार. तुकोबाराय म्हणाले, आईसाहेब, तुम्ही आई आहात, मी तुमचं लेकरू आहे, याच्यामध्ये कशाला व्यवहार? नाही नाही, तसं नाही जमणार, वचन द्या. आणि वचन दिल्याच्या नंतर तुकोबारायाने वचन दिलं, हातावरती हात दिला, वचन दिलं, शब्द दिला. आणि मग म्हणायला लागले, आईसाहेब म्हणायला लागले, आता काहीतरी मागा तुकोबाराय, काहीतरी मागा. मग तुकोबाराय म्हणायला लागले, आईसाहेब, माझी एकच इच्छा आहे, आता तुम्ही आलात देहूला, पण परत तुम्ही असं माझ्याकडे मागणी घेऊन येऊ नये, हीच माझी इच्छा आहे म्हणे, हेच माझं मागणं आहे, नाही का? मग मात्र आईसाहेब म्हणायला लागल्या, उदास झाल्या, नाराज, अंतकरणातून चालत चालत परत पंढरपूरला आल्या. इकडे बाबाला सगळं माहित होतं, नाही का? जगाच्या मालकाला न सांगता तुम्हा कळो येते. चतुरातो शिरोमणी म्हटलेलं आहे. आईसाहेबांना असं मंडपापर्यंत, सभा मंडपापर्यंत येऊ दिलं. तिथेच पिठूवरच्या बाबांनी विचारायला सुरुवात केली, का हो, झाला का काही व्यवहार? म्हणजे देण्याकरता गेल्या होत्या, झाला का काही तुमच्यामध्ये व्यवहार? झालं का काही घेणं देणं? आईसाहेब म्हणायला लागल्या, कशाचं आलं घेणं देणं? तुमचं येणं जाणं तरी राहिलं, आमचं येणं जाणं सुद्धा संपलं, नाही का? विठ्ठल देव म्हणायला लागले, मी तुला अगोदरच म्हणत होतो का तुकोबाराय त्यातले नाहीत, नाही म्हणतात आणि झोळीत टाका म्हणतात तसे तुकोबाराय नाहीत, तुम्ही ऐकला नाहीत. असेच एके दिवशी वारीला तुकोबाराय आलेले आहेत. भगवंत विनंती करतात, महाराज काहीतरी मागा हो. तुकोबाराय म्हणतात, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय भगवंताला मागतात. काय मागतात? अभंगाचं पहिलं चरण, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा
भगवंत म्हणायला लागले तुकोबारा काहीतरी मागून घ्या मागून घ्या मागून घ्या म्हटल्याच्या नंतर तुकोबारा म्हणतात मनसी काही मागा तरी हेची देगा पांडुरंगा. काय पाहिजे तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. ऐका बरं अभंगातली भाषा चकारात्मक आहे. हे षष्टीचे हे प्रत्यय आहेत बरं का. ते व्याकरणामध्ये मराठी शाळेमध्ये व्याकरण शिकवले जातं. त्या प्रत्येक विभक्तीला प्रत्यय प्रथमा जर सोडली द्वितीयाला सला ते सला नाते तृतीयाला ऊन हुन तून पासून असे षष्टीचे प्रत्यय चाचीचे हे प्रत्यय निश्चितता प्राप्त करून देतात बरं का. निश्चितता दाखवतात. तुकोबारा म्हणतात दान द्यायचं असेल तर हेची दान दे. नावकेकर माऊली माझा. वाह माऊली महाराज. त्यांनी दुसरा एक अभंग सांगितला हेची देवा पै मागत. या अभंगामध्ये सुद्धा हेची हा शब्द वापरलेला नाही का. चकारात्मकता या अभंगामध्ये आहे. चला मी आपल्याला सांगत होतो या षष्टीच्या प्रत्ययाने निश्चितता प्राप्त होऊन जाते. किंवा आपल्या व्याकरणशास्त्रामध्ये काही प्रमाण सांगितलेले जातात श्रीहरी महाराज. काही प्रमाण एक आहे शब्द प्रमाण, दुसरं आहे प्रत्यक्ष प्रमाण, तिसरं आहे अनुमान प्रमाण. ऐका बरं का. शब्द प्रमाण कशाला म्हणायचं या अभंगामध्ये तुकोबाराने अनुमान प्रमाण सुद्धा वापरलेलं आहे. कसं ऐका. देवा जर द्यायचं असेल तर तुला हेच दे. जर द्यायचं असेल जर तर जेव्हा तेव्हा नाही का याला म्हणायचं अनुमान प्रमाण. आपल्याला समोर सांगून जातो. प्रमाणाचे काही प्रकार आहेत. एक पहिलं आहे शब्द प्रमाण. शब्द प्रमाण. शब्द प्रमाण कशाला म्हणायचं. ज्ञानेश्वरी पारायण झालं ना भाऊ. ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी, हरिपाठातला प्रत्येक शब्द, गाथेतील प्रत्येक अभंग, त्या अभंगातील प्रत्येक शब्द आपल्याकरता प्रमाण आहे. आज आपल्या गावामध्ये पालखी झाली बरोबर का. दिंडी झाली. भागवत ग्रंथ आपण डोक्यावरती घेतला. गाथा डोक्यावरती घेऊन नाचतो. ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेऊन प्रदक्षिणा करतो. ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी आपल्याकरता प्रमाण आहे. हे शब्द प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणायचं. ऐका. प्रत्यक्ष प्रमाणाचं मी आपल्याला प्रात्यक्षिकच करून दाखवतो समोर.
प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणायचं? ऐका बरं मंडळी, इकडे माझ्याकडे लक्ष द्या आता. प्रत्यक्ष प्रमाण, गणेश महाराज माझ्याकडे लक्ष असू द्या, सगळे माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्यक्ष प्रमाणाचं तुम्हाला उदाहरण सांगतो, ऐका. हा गुळ आहे, बरोबर का? काही काही लोकांना संशय असतो महाराजाच्या वाटेमध्ये का काजू बदाम ठेवले का काय. नाही, हे नाही बरं, काय गुळ असतो. गुळ एक आवाज कोरडा पडला तर खाण्याकरता. प्रत्यक्ष प्रमाणाचं उदाहरण आपल्याला सांगायलो. हा गुळ आहे, गुळ गोड आहे. कधी कळतंय हो? खाल्ल्याच्या, म्हणजे मला खायचा होता बरं. विठ्ठल प्रत्यक्ष प्रमाणाचं उदाहरण तुम्हाला सांगून दिलं लक्षात येण्याकरता. प्रत्यक्ष प्रमाण, गुळ गोड आहे कधी कळतं? खाल्ल्याच्या नंतर. साखर गोड आहे कधी कळते? खाल्ल्याच्या नंतर. पोरो, मीठ खारट आहे कधी कळते? चिंच गोड आहे कधी कळते? हा, अरे वा, आहेत आणखी कीर्तनामध्ये नाही का? झोपले नाही कोणी. विठ्ठल विठ्ठल. चिंच खारट आहे कधी, चिंच आंबट आहे कधी कळते हो? खाल्ल्याच्या नंतर. याला म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाण. आता अनुमान प्रमाण ऐका. अनुमान प्रमाण सुद्धा तुकोबराने वापरले. देवा जर द्यायचं असेल तर हेच दे. अनुमान प्रमाण त्याला म्हणतात. व्याकरण शास्त्रामध्ये गोड असं उदाहरण पूर्वीची मंडळी सांगायची. एक वडिलाने आपल्या होतकरू मुलाला भल्या पहाटे सकाळी सकाळी झोपेतून उठवलं. आणि झोपेतून उठल्याबरोबर आपण नेमका झोपेतून उठलेला, सकाळी सकाळी उठला, आपल्या मुलाला उठवलं आणि मुलाला सांगायला लागला, बाळू, त्याच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये असलेली बिडी दिली. बिडी काय दिली? पोरो, बिडी दिली. पोराच्या हातामध्ये बिडी दिली आणि पोराला सांगायला लागला, जा बाळू, तिकडे चुलांगण पेटलेलं आहे. म्हणजे आता चुलांगण दिसत नाही का? तिकडे चूल पेटलेली आहे. बरं, योगायोगाने चूल इथून 100-1 फुटाच्या अंतरावरती, चुलीचं तोंड त्या दिशेला. आणि आपल्या मुलाला, म्हणजे चुलीमध्ये विस्तव आहे का नाही हे काही सांगता येत नाही, या जागेवरून बसल्या बसल्या. पण तो बाप आपल्या मुलाला सांगायला लागला, ही बिडी घे, चुलीत जाय नाही बरं का, चुलीमध्ये विस्तव आहे, त्या विस्तवाला जाऊन ही बिडी पेटव. भाग्यवान असतात ते बाप, आपल्या मुलाच्या हातामध्ये बिडी देतात. आणि मुलंही भाग्यवान असतात नाही का? ऐका. बापाने मुलाच्या हातामध्ये बिडी दिली, मुलाला सांगायला लागला, जा, त्या चुलीमध्ये विस्तव आहे, ही बिडी पेटवून घेऊन ये. मुलगा जागेवरूनच म्हणायला लागला, बाबा, त्या चुलीमध्ये विस्तव आहे कशावरून तुम्ही म्हणता? अहो, चुलीचं तोंड तिकडे आहे, विस्तव आहे का नाही हे दिसत नाही, 100 फुटावरती चूल आहे. बाप सांगायला लागला, अरे जा बाळ्या, चुलीमध्ये विस्तव आहे. नाईला जाणं बापाचं म्हणणं मुलाने ऐकलं, बिडी घेतली, चुलीपर्यंत गेला. आणि काय योगायोग अशोक भाऊ, काय योगायोग, त्या चुलीमध्ये विस्तव होता सुद्धा. मुलाने व्यवस्थित अशी मुलाने व्यवस्थित अशी बिडी पेटवली, त्या चुलीमध्ये व्यवस्थित बिडी पेटवली. आणि बिडी विझू नये म्हणून येता नाही तसं काय नाही, चोराच्या मनामध्ये चालणं, जशी पेटवली त्यानं तशी बापाच्या हातामध्ये आणून दिली. तुम्हाला वाटलं 1-2 झुरका मारला की, तसं काहीच नाही केलं. प्रामाणिक होतं विचार, अजून त्याला ते व्यसन नव्हतं नाही का? त्याने ती बिडी पेटवली, बापाच्या हातावरती दिली. मग बापाने बिडी ओढायला सुरुवात केली, 1-2 झुरके मारले आणि मग न राहून मुलाने विचारायला सुरुवात केली, का हो बाबा, चूल 50-100 फुटावरती, चुलीचं तोंड त्या दिशेला, आणि तुम्ही इथून ओळखलं त्या चुलीमध्ये विस्तव आहे, कशावरून? बाप म्हणायला लागला, मी अनुमान प्रमाण वापरलं. आम्हाला 7वीला हे शिकवलं जायचं. अनुमान प्रमाण वापरलं. कसं? व्याकरण शास्त्रकार सांगतात, यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्नी. मी अंदाज लावला म्हणे, काय? ज्या अर्थी चुलीतून आहार ज्या अर्थी चुलीतून धूर निघतोय, त्या अर्थी चुलीमध्ये विस्तव असला पाहिजे. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. ऐका, अजून एक उदाहरण सांगतो, समोर चालतो, जरा फ्रेश करतो तुम्हाला. अनुमान प्रमाण म्हणजे नेमकं काय? या अभंगामध्ये तुकोबराने अनुमान प्रमाण सुद्धा वापरले. जर तुम्हाला द्यायचं असेल देवा तर हेच द्या. ऐका, काय झालं ते, 50-100 विद्यार्थ्यांचा वर्ग गच्च भरला. पहिली शाळामध्ये काही मुलींची स्वतंत्र व्यवस्था, मुलांची स्वतंत्र व्यवस्था असं नसायची. एकाच वर्गामध्ये सगळेच्या सगळे विद्यार्थी बसलेले असायचे. आणि मग 100 विद्यार्थ्यांचा वर्ग शिक्षक त्यांचा तास सुरू सकाळी 9-10ला शाळा भरलेली. पहिलाच पिरियड वर्ग शिक्षकांचा चालून, अशी पहिला पिरियड चालत असताना शाळेची तपासणी करण्याकरता, इन्स्पेक्शन म्हणू आपण नाही का इंग्लिशमध्ये त्याला, इन्स्पेक्शन करण्याकरता म्हणून एक साहेब आले. साहेब शाळेची तपासणी करता आले आणि मग साहेब बरोबर त्याच वर्गामध्ये गेले ज्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी 50 विद्यार्थिनी. अशा त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन करण्याकरता आलेले साहेब गेले. साहेब गेल्याबरोबर सगळीच्या सगळी मुलं उठून उभे राहिले. ते गुड मॉर्निंग सर, नमस्ते सर वगैरे सगळंच्या सगळं झालं. सगळे जणांनी, त्या साहेबांनी सगळ्यांना खाली बसायला लावलं. बसल्याच्या नंतर मग साहेब म्हणायला लागले, का हो, 65 गावचे विद्यार्थी हुशार आहेत का? वर्ग शिक्षक म्हणायला लागले, हा, 65 गावचे सगळीच्या सगळी मुलं हुशार आहेत.
अगदी कीर्तन होईपर्यंत कोणी सुद्धा उठत नाही, नाही का? सगळेच्या सगळे मुलं हुशार आहेत. मुली त्याच्यापेक्षा हुशार आहेत म्हणे, नाही का? मुलापेक्षा मुली हुशार. आणि मग साहेब म्हणायला लागले, विचारू मी यांना एखादा प्रश्न. इन्स्पेक्शन करण्याकरता आलेल्या साहेबांनी वर्ग शिक्षकाला म्हणायला लागले, मी विचारू का एखादा प्रश्न? वर्ग शिक्षक म्हणायला लागले, अगदी बिंदासपणे मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता प्रश्न विचारा. मग साहेबांनी 5, 10, 20 मिनिटं विचार केला. आतापर्यंत 10:15 होऊन गेले होते विचार करण्यामध्ये. मला ती जाणीव आहे, नाही? 10:15 होऊन गेले. आणि मग 10:15 झाल्याच्या नंतर साहेबाने थोड्या वेळाच्या नंतर प्रश्न विचारायला सुरुवात केली. पोरं हो, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांगा पासदगाव ते मुंबई अंतर, पासदगाव ते मुंबई अंतर जर 800 किलोमीटर असेल तर माझं वय किती? ऐका बरं, प्रश्न काय विचारला साहेबाने. म्हणजे अंतर कमी जास्त असू शकते, एक उदाहरणापुरतं सांगायलो. पासदगाव ते मुंबई अंतर जर 800 किलोमीटर असेल तर माझं वय किती? होय पोरं, सांगा बरं, कोणाला येत असेल. सगळ्यांनी माना खाली घातल्या महाराज. सगळ्यांनी, पहिल्या बेंचवरच्या, मागच्या बेंचवरच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी माना खाली घातल्या. 5, 10, 20 मिनिटं साहेबांनी वाट पाहिली, कुणालाही उत्तर येत नाही. मग रागाने साहेब म्हणायला लागले, आता जातो. काय म्हणे, नुसतेच हुशार पासदगावची मुलं हुशार, मुले हुशार तुम्ही सांगत होते. सरांना म्हणायला लागले, त्यांना रागवायला लागले, कुणालाच उत्तर येत नाही. जातो म्हणे, आता जातो, तुमच्या गावावरून जातो. पण जात असताना तुमच्या शाळेला, संपूर्ण शाळेला ढशेरा देतो, निघून जातो. महाराज हे सगळ्यांनी सहन केलं. शंकर महाराज हे सगळ्यांनी सहन केलं. पण मागच्या बेंचवर बसलेला होता एक आडमुठ बाळू, ते गणेश महाराज. 4-5 शिक्षकाचा बदल्या केल्या होत्या त्यानं, पण ते 7वीतच होता. आडमुठ बाळू होता. ते मागच्या सगळ्यांनी सहन केलं सिस्टीमवाले दादा, पण त्याला काही हे सहन झालं नाही. ते जरा हुशारच होता. म्हणजे हुशार म्हणजे बाकीच्या कामामध्ये. ते मागच्या बेंचवरचे जरा हुशारच असतात, नाही का? मागे बसून सगळीच्या सगळी शाळा हँडल करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. त्यानं हात वर केला, भाऊ सर मी सांगू, साहेब मी सांगू. साहेब सुद्धा आश्चर्यचकित झाले. पुढच्या बेंचवरच्याला कोणाला येणार, मागच्या बेंचवरच्यानं हात वर केला. साहेब खुश झाले. पण वर्ग शिक्षक त्या बाळ्याला डोळ्यानं दाबायला लागले, कारण वर्ग शिक्षकाला माहित होतं बाळूचा स्वभाव कसा आहे. ते नाही, डोळ्यानं दाबा, बाळ्या खाली बस, बाळ्या खाली बस. वर्ग शिक्षकाला माहित होतं बाळू कोणत्या खोडीचं आहे, नाही का? साहेब रागावले ना. साहेब म्हणायला लागले, कुणालाही उत्तर येत नाही. मागच्या बेंचवरचा विद्यार्थी उत्तर द्यायला लागला, तुम्ही त्याला डोळ्याने दाबवता, खाली बसायला सांगता. बाळू उभं राहा, सांग उत्तर, तुला माझा प्रश्न कळाला का? बाळू सांगायला लागला, सर तुमचा प्रश्न मला कळालेला नाही, मी उत्तर देतो, पण कुणालाच उत्तर येत नाही. मी बेंचवर उभा राहू का? बेंचवर उभा राहून उत्तर देणार. साहेब म्हणायला लागले, कुठं का उभा राहा ना, बेंचवर उभा राहा. बाळू बेंचवर उभा राहिला. कुणालाच उत्तर येत नाही म्हणून गड्याची छातीने अभिमानाने फुलली. साहेब परत एकदा प्रश्न विचारा. साहेबाने परत प्रश्न विचारला, पासदगाव ते मुंबई जर अंतर 800 किलोमीटर असेल तर माझं वय किती? बाळूने उत्तर दिलं, साहेब तुमचं वय बरोबर 44 आहे. काय योगायोग पासदगावकर मंडळी, साहेबाचं वय बरोबर 44. काय खुश झाले साहेब, वा बाळू, शाबास बाळू, मागच्या बेंचवरती बसतो, काय उत्तर दिलं, अगदी अॅक्युरेट, अगदी बरोबर, शाबास बाळू, वा बाळू. सगळ्या वर्गाला एकदा बाळू करत्या टाळ्या वाजवायला लागल्या. सगळ्या वर्गाने टाळ्या वाजवल्या महाराज बाळू करत्या. सगळं आता मात्र बाळूची छाती आणखी अभिमानाने फुलली. सगळं थोडासा वेळ त्या शाबासकी वगैरे होऊन गेली. मग न राहून साहेबांनी पुन्हा प्रश्न विचारला, बाळू तू उत्तर तर बरोबर दिलं, माझं वय 44 आहे, पण हे उत्तर काढण्याकरता नेमकं सूत्र कोणतं वापरलं रे तू? नेमकी कसोटी कोणती वापरली? नाही का ते असतात ना गणितामध्ये, बा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी. नेमकं सूत्र कोणतं वापरलं, गणित कोणतं वापरलं, कसोटी कोणती वापरली? बाळू म्हणायला लागला, जाऊ द्या ना साहेब, तुमचं तुम्हाला उत्तर भेटलं ना, आता नसलेल्या भानगडी कशाला करता? वर्ग शिक्षक म्हणायला लागला, जाऊ द्या ना साहेब, आता भेटलं ना उत्तर, जा ना तुम्ही. नाही, माझी उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे. सांग बाळू, लवकर सांग, हे उत्तर काढण्याकरता नेमकं सूत्र कोणतं वापरलं? सांग रे बाबा, 10:30च्या आत सांग, काय आहे का, लवकर सांग, उत्तर कसं काढलं? उत्तर बरोबर आहे 44. मग बाळू म्हणायला लागला, साहेब आपण कुठलं सूत्र वापरलं नाही, आपण कुठलीच कसोटी वापरली नाही, मग कसं उत्तर तर बरोबर आलं? तो म्हणायला लागला, मी अनुमान प्रमाण वापरलं, एक अंदाज लावला. बरं, अनुमान प्रमाण वापरलं ना, हे असं एका वाक्यात उत्तर देऊ नको, संदर्भासहित स्पष्टीकरण दे, बाळू सांगायला. आणि मग संदर्भासहित स्पष्टीकरण देत असताना बाळू सांगायला लागला, हे आपलं अनुमान प्रमाण चालू आहे बरं का, तिसरं. तुकोबाराय म्हणतात, जर द्यायचं असेल तर देवा, हेच दान दे, नाही का? तसं बाळू म्हणायला लागला, मी सुद्धा अनुमान वापरलं, असं अंदाज लावला. काय अंदाज? बाळू सांगायला लागला, काही नाही म्हणे, सर साहेब माझ्या घरी माझा भाऊ माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. ऐका बरं, जर लक्षात द्या,
म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल माझ्या घरी माझ्यापेक्षा माझा भाऊ वयाने मोठा आहे, योगायोगानं तो हातम्याड आहे, आणि योगायोगानं माझ्या हातम्याड अर्धवेड्या भावाचं वय 22 आहे. कळालं की तुम्हाला? नाही तर उद्याच्याला प्रसाद आहेच नाही का? ऐका, बाळू म्हणायला लागला मी असा अंदाज लावला माझ्या अर्धवेड्या भावाचं म्हणजे अर्ध्या डोसक्याच्या भावाचं हातम्याड भावाचं वय जर 22 असेल, साहेब तुम्ही तर फुल मॅट दिसता, 22 दोन्ही विठ्ठला विठ्ठला. याला म्हणायचं अनुमान प्रमाण नाही का? माझा अर्धवेडा भाऊ जर 22चा असेल, साहेब तुम्ही तर पूर्ण वेडे दिसता नाही का? 22 दोन्ही 44. याला म्हणतात अनुमान प्रमाण. तो बरा म्हणतात या ऐका अनुमान सुद्धा आहे. जर भगवंतात द्यायचं असेल तर हेच दे, काय दे, हेची दान दे गा देवा. काय पाहिजे? तो बरा म्हणतात तुझा विसरण व्हावा आमच्या अंतकरणातून देवा, तुझा विसर झाला नाही पाहिजे. मंडळी, दुसरा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात तुझा विसर आमच्या अंतकरणातून झाला नाही पाहिजे, याचा अर्थ असा निघतो जर देवाचा विसर आपल्या अंतकरणातून पडला तर काय होतं हो? विसरली तया थोर झाली प्रश्न उपस्थित होतो. जर तुकोबाराय मागत असतील तुझा विसर न व्हावा म्हणजे देवाचा विसर झाल्यावर काहीतरी नुकसान असेल ना, मग नुकसान काय हो? आताच प्रमाण आपण ऐकलं, विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. जर देवाचा विसर पडला तर शंकराचार्य सांगतात, जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य नाही का, पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे कलदस्तारे कृपया पाये पाहे मुहरारे. आणि म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि म्हणून भगवंताचा विसर कधी अंतकरणातून पडू द्यायचा नाही मंडळी. आणि देवाशिवाय आपलं कोणीच नाही. काही जण म्हणतात देव आहे तर दिसत नाही, देव आहे आमच्या कधी कामाला येत नाही, नाही का, देव आहे सर दिसत नाही, नाही का. ऐका मंडळी, जरा लक्षपूर्वक ऐका, म्हणजे ऐका आपल्या लक्षामध्ये येईल. जेव्हा कोणीच दिसत नाही ना तेव्हा फक्त देव दिसतो. संकटाच्या काळाला नाही का, जेव्हा कोणीच दिसत नाही तेव्हा फक्त आपला परमात्मा आपल्यासोबत असतो. आणि म्हणून त्याचा कधी विसर पडू द्यायचा नाही. दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो, तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा. माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुकोबारायच्या जीवनामध्ये कधी देवाचा विसर पडला हो? कधीच नाही महाराज. तुकोबाराय सांगतात देवाच्या भजनाशिवाय गेलेला काळ म्हणजे काय आहे आमचा? किती आहे हो? प्रश्न आहे तुकोबारायच्या जीवनातला भजनाशिवाय गेलेला वेळच किती आहे हो? आपण आताच प्रमाण ऐकलं, शिंक, जांभळी आणि
खोकला एवढाच वेळ तुकोबराच्या जीवनातला भजनाशिवाय गेलेला आहे. आणि आपल्याला तेवढ्याच वेळामध्ये देवाचं भजन येतं. कधी जांभाळी आली तर राम 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 नाही का, नाही आजशी राम 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 असं करतो ना. आणि तुकोबराच्या जीवनामध्ये तेवढाच वेळ वाया गेलेला होता. तुकोबराय म्हणतात, आता प्रमाण म्हणू नका आपलं झाला, स्पर्श करून जातो. मला लय सांगा वाटायले, तुम्हाला लय मना वाटायले, पण वेळ समोर समोर चालला नाही का, ती घडी कोणासाठी थांबत नाही. तसं आपलं कीर्तन थोडं लेटच सुरू झालं नाही का, बरोबर वेळेवरती संपवतो, बरोबर 12 वाजता सोडून देतो. हा हो म्हणाले बाबा, बसतेत काय बरोबर विठ्ठला. तुकोबराय म्हणतात, मी जरी भजन करायचं नाही असं ठरवलं, माझ्या मनाने भजन करायचं नाही असं जरी ठरवलं, पण माझी वाचा ऐकत नाही ना, नाही का. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से किंवा दिनरजनी हाची दंदा, गोविंदाचे गोवाडे. मग तुकोबराय म्हणतात, तुझा विसरण व्हावा. हे कुणा करता महाराज, हे तुकोबरायचं मागणं नाही. जर परमात्मा यदा कदाचित आपल्याला प्रसन्न झाला तर आपण देवाकडे काय मागावं हे कळण्याकरता आपली भूमिका घेऊन तुकोबराय म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावं. अखंड तुझं भजन आमच्या अंतकरणातून व्हावं. अखंड तुझ्या भजनाविषयी आमच्या अंतकरणामध्ये प्रेम राहावं. आपण सुद्धा एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं भजन करूया. ज्यांना ज्यांना देवाने हात दिले त्यांनी हात वर करा आणि सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने आपण सुद्धा तुकोबारासारखं गुणगान मोठ्या प्रेमाने करू. झाला आज सप्ताह संपायला, उद्याच्याला पंगत आहे नाही का. सगळ्यांनी एकदा ज्यांना ज्यांना हात आहेत सगळ्यांनी हात वर करा माझ्यासोबत. हा सिस्टीमवाले तुम्ही युट्यूबवाले हे सगळे घ्या, हात वर करा, लाजू नका. इथं कीर्तनाच्या मंडपामध्ये लाजायचं नसतं. चला सर्वांनी माझ्यासोबत एक टाळी वाजवायची, भजन करायचं, मुखाने भजन करायचं. हा विठोबा रखुमाई, एक टाळी. विठोबा रखुमाई, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा घ्या हात खाली. घेतली वाटते नाही का, ती नाही सांगावं लागत, वर घ्या म्हणून सांगावं लागतं. ऐका तुकोबराय म्हणतात, देवा तुझा आमच्या अंतकरणातून विसर झाला नाही पाहिजे, एवढंच दान द्या. आणि महाराज अंतकरणातून देवाचा कधी विसर पडला नाही पाहिजे. संत महात्मे आता खूप प्रमाण आहेत. हे जर संतांचं तुम्ही नाही ऐकलं, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, खूप म्हणता येईल आपल्याला नाही का. ऐका जाऊ दे. तुकोबराय म्हणतात, तुझा विसर आमच्या अंतकरणातून झाला नाही पाहिजे. याच्या मोबदल्यामध्ये मी काय करेन, समय सूचकता नाही का, एक नंबर लगेच चौका शिक्षा याला म्हणतात नाही का. कमी बॉलमध्ये जास्त रन काढ. तुकोबराय म्हणतात, देवा तुझा विसर जर अंतकरणातून पडला नाही मी काय करेल. आयुष्यभर ज्याची जोडी केलेली, ज्या परमार्थाची जोडी केलेली, ज्या नामचिंतनाची जोडी केलेली, मोठ्या प्रेमाने मोठ्या नाही का गुणगायीन आणि आवडीने तुझं गुणगान गाई. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबराय दुसरं काही मागून घ्या. तुकोबराय म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा संत संगदी सदा. मुक्ती का नको बरं का, कारण तुकोबराय सांगतात, आमच्या घरी आता मुक्ती नोरी बनून तयार आहे नाही का. तुका म्हणे मुक्ती आता दिवस 4 ते बाकीचं पुढचं घ्यायचं नाही, पण ती मुक्ती आमच्या गळ्यामध्ये माळ घालायला तयार आहे. मुक्ती सुद्धा नको, किंवा मोक्ष आम्हा घरी कामारी आहे म्हणून तुझी मुक्ती नको. न लगे मुक्ती धन मागून घ्या नको. तुकोबराय म्हणतात, या धनाच्या मागे एकूण 15 अनर्थ सांगितलेले आहेत. ते भागवत कथेमध्ये ऐकले असतील. एकच प्रमाण सांगतो, तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण म्हणा किंवा देती प्राण म्हणा, या धनाच्या मागे सुद्धा अनर्थ आहे. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा सुद्धा नको. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा
मग काय पाहिजे? संत संग देई सदा, संतांचा सहवास मात्र आमच्या जीवनाला नेहमी घडू द्या. आणि तुकोबरायला भगवंत म्हणायला लागले, संतांचा संग घडण्याकरता, माझं भजन होण्याकरता तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुकोबराय म्हणतात, तुझा विसर पडत नसेल, संतांचा संग जर घडत असेल ते गर्भवासाच्या दुःखामध्ये आम्हाला तू सुखानं घाल. अभंगाचं
हा बोला बा हेच माझी सर्व जोडी हेची देवा तुझा विसरण भावा गुण गायना आवडी हेच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मन गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी यथामती यथावकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला अभंगाचा भाव अभंगाचा अर्थ अगदी असाच असेल असं माझा काही दावा नाही परंतु जे काही श्री गुरूंच्या समोर बसून श्रवण केले ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला जे काही बरोबर आहे ते माझ्या गुरुवर्य भाऊंचे आहे भाऊ म्हणजे मृदंग महामेरू श्री रामभाऊ महाराज काजळे जे काही बरोबर आहे गुरुवर्य भाऊंचं आहे आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीमध्ये दोष असण्याची शक्यता आहे ते माझा मला परत करा मी परत सुधारणा करून सांगण्याचा प्रयत्न करेल झालेली सेवा पवनपुत्र हनुमंतरायाच्या चरणावरती समर्पित करतो कीर्तन करता ही गोड गुणीजन मंडळी उपस्थित आहेत या सर्वांच्या चरणारविंदावरती ही सेवा समर्पित करतो काय गोड चाल म्हणली काय उंच चाल म्हणली अशी गोड चाल ऐकली एखादा असा गोड बोल ऐकला मला वाटतं माझ्या खिशातले 500 रुपये श्रीहरी महाराज त्याला द्यावे सूरज भाऊ मला वाटतं माझ्या खिशातले 500 रुपये त्याला द्यावे पण ते महाराजच काय घेत नाहीत म्हणून सांगायला बरं गोड अशी गुणीजन मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत गणेश महाराज असतील आमचे अशोक भाऊ असतील झालं जाऊ द्या काय हरकत अशोक भाऊ आहेत ही बालगोपाल वारकरी मंडळी गावातलेच आहेत का भाऊ श्रीकांत महाराजांच्या संस्थेत आमच्या श्रीकांत महाराजांची संस्था आहे संस्थेतले सगळी वारकरी मंडळी हे सर्वांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो कुणाचं नाव राहिलं असेल सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम ज्ञानेश्वर